यावेळी नासाला मंगळ ग्रहावरती एलियन सापडलेत का? नासाने आजपर्यंत मंगळ ग्रहावरती 12 रोबोटिक रोवर मिशन केले, कारण नासाला मंगळ ग्रहावरती एलियन सापडण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे असं वाटतं. कारण मंगळ ग्रह आणि तिथलं वातावरण एकेकाळी सेम पृथ्वीसारखंच होतं असं वेगवेगळ्या शोधांमधून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून नासाने आजपर्यंत $10 बिलियन पेक्षा जास्त खर्च फक्त मंगळ ग्रहावरती शोध करण्यासाठी खर्च केलाय. नासाच्या याच शोधामध्ये 2021 साली नासाने त्यांचा पर्सिवरन्स रोबोट मंगळ ग्रहावरती लँड केला. आता त्याची लँडिंगची साईट पण खूप इंटरेस्टिंग होती. त्याचं नाव होतं Jezero क्रेटर. हा मंगळ ग्रहावरचा तो भाग आहे ज्या ठिकाणी एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणात पाणी होतं असं शोधांमधून सिद्ध झालंय. आणि पृथ्वीप्रमाणेच मंगळ ग्रहावरती सुद्धा पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात सजीव सापडू शकतात असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. आणि म्हणूनच गेल्या 5 वर्षापासून हा रोवर त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे रिसर्च परफॉर्म करत होता. हा एके प्रकारचा जिओलॉजिकल रिसर्चर आहे जो तिथले सॅम्पल्स कलेक्ट करतो आणि त्याच्यावरती टेस्ट परफॉर्म करतो. असेच एका ठिकाणचे सॅम्पल कलेक्ट करत असताना त्याला त्या ठिकाणी ग्रेगाइट, विवेराइट आणि ऑर्गॅनिक कार्बन असे कंपाऊंड सापडले. आणि हे पदार्थ पृथ्वीवरती फक्त सजीवांच्या अवशेषांमध्ये सापडतात. म्हणून नासाने त्याच्यावरती रिसर्च करायला चालू केलं. सुरुवातीला नासाला असं वाटलं की हे एखाद्या ऍस्टेरॉइड मधून आले नसतील ना, पण डिटेल रिसर्च नंतर हे सिद्ध झालं की ते ऍस्टेरॉइड मधून आलेले नव्हते. आणि शेवटी नासाने सुद्धा पब्लिकली हे ऍक्सेप्ट केलं की त्यांना मंगळ ग्रहावरती सजीवांचे अवशेष सापडलेत, म्हणजेच एलियन्सचे अवशेष सापडलेत. आता त्याच्यावरती डिटेल रिसर्च चालू आहे. पण पुढे जाऊन जर मोठ्या प्रमाणावरती हे सिद्ध झालं की सजीवांची निर्मिती हे मंगळ ग्रहावरती झाली होती, तर सजीव हे पृथ्वीवर निर्माण झालेत या संकल्पनेचं काय होणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही रील तुमच्या सायंटिफिक मित्रांसोबत नक्की शेअर करा.